गाईज आता दर्शन झालं खूप सुंदर असं, पण आतमध्ये गाभाऱ्याचा व्हिडिओ शूट नाही करता आला, पण इथलं मी तुम्हाला दाखवते. हे आहे देवीचं मंदिर. गाईज आत्ता आम्ही आलेलो आहोत, शब्द फुटत नाही आहे, श्री देवी भगवती देवी मंदिर धामापूर. तुम्ही पाहू शकता हे धामा. गाईज गुड मॉर्निंग. मी आता ठाणे स्टेशनला, सकाळचे 7:45 झालेत आणि मांडवी एक्सप्रेस येते आज पहिल्यांदा. म्हणजे ठाण्यावरून आपली कन्फर्म तिकीट आहे S2मध्ये 32 नंबर. सो ही बघू शकता, ही लाईन आहे याची जनरलची. आणि मी माझ्या S2 डब्यासमोर उभा आहे आणि समोरून ट्रेन येते. आत्ता हिचा टायमिंग आहे 7:51चा काहीतरी ठाण्यावरून, आणि आपल्या कुडाळला आहे 4चा. तर मोस्ट ऑफ मी ऐकलं 4:30-5 होतात, म्हणजे अर्धा एक तास लेट होतेच. सो बघूया, चला प्रवास तर चालू करायचा आहे. ट्रेन आता येईल थोड्याच वेळात. कन्फर्म तिकीट असल्यानंतर जो रिलॅक्स वाटतो ना प्रवास करताना, त्याचं काय शब्दात वर्णन नाही आहे. फायनली ट्रेन आलेली आहे. गाईज फायनली आता संगमेश्वर रोडला आता मी पोहोचलो आहे दुपारी 2 वाजता. आणि बघू, आय थिंक 4-4:30चा टायमिंग आहे कुडाळला. लेट्स सी किती वाजता पोहोचतो. सो गाईज आता रत्नागिरीला पोहोचलो आहे, 2:30 वाजल्यात आणि 4:30 वाजेपर्यंत आय थिंक आपण पोहोचू. 4:30-5 पर्यंत कुडाळला. त्या ट्रेनचा हाच प्रॉब्लेम आहे, अख्खा दिवस जातो. पण ठीक आहे, आता ऑप्शन नव्हता माडे म्हणून मग आपण मांडवीने येतो. सो हे आहे रत्नागिरी स्टेशन. 2:30 वाजले दुपारचे. आणि हा आपला डबा S1 स्लीपर क्लास. सो हे गाईज गुड इव्हनिंग. मी निलेश पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि मी आता आहे कणकवली स्टेशनला. आता वाजले दुपारचे 4:15 आणि ॲक्च्युली 4चा कुडाळचा टायमिंग होता, पण ट्रेन एक अर्धा तास लेट आहे. दॅट्स फाईन, म्हणजे तेवढं तर चालतं. सो आता 4:30ला उतरल्यानंतर 4:30-5 वाजता मला आता घरी जायला मला 6 वाजतील. आजचा दिवस ऑलमोस्ट झाला. या ट्रेनमध्ये आज प्रॉब्लेम, पूर्ण दिवस निघून होतो. मग संध्याकाळी घरीच थांबणार आहे आज, हॉटेलवर नाही जाणार आहे. आणि मग सकाळी आपण बघू काम कसं जातं, म्हणजे काम कसं झालं आहे ते वगैरे व्यवस्थित सगळं शूट वगैरे करू आणि दुपारी पुन्हा निघू मुंबईसाठी. सो बघूया कशी धावपळ होते या जर्नीमध्ये. सो फायनली आता कुडाळला उतरलो आपण आणि 4:45 झाले. 1 तास लेट आहे ट्रेन ॲक्च्युअल टायमिंगपेक्षा. सो चला आता घरी जाऊया. सो हे आहे कुडाळ स्टेशन. तर इथून चालत जाऊन आपण तिकडे रिक्षा बघूया आणि डायरेक्ट कुडाळ डेपो, आणि मग तिथून झाराप. सो गाईज आता कुडाळ डेपोला आलो आहे आणि मस्त इकडे कांदा भजी थंड घेतात लेमन थोडा. आता वाजतात 5-5:15 वाजले. आता वाजले. आता इथून डायरेक्ट आपल्याला झारापला जायचं आहे. सो जास्त वेळ नाही आवडता. चला खाऊया मस्त कांदा भजी. आता आलं कुडाळ डेपोला आणि आज आहे ॲक्च्युली अंगणेवाडी जत्रा. आणि तुम्ही बघू शकता खूप साऱ्या बसेस लागलेल्या आहेत अंगणेवाडी स्पेशलसाठी. फ्री तर नसणार, पण त्याचे पैसे असतील. सो बसेस लागले आहेत. माझी पण जायची इच्छा आहे, पण आय थिंक वाटत नाही जमेल. बघूया कसं काय ते. सो ॲक्च्युली नाही, ते सगळ्या आज बसेस मला याच्याच दिसतात आहे अंगणेवाडीच्या. इथे पण या अंगणेवाडीच्याच बसेस आहेत. सो बघूया आता कसं काय. सो हा आहे झाराप थिएटर. आता संध्याकाळचे 5:30-5:45 झालेत. मी जस्ट उतरलो, त्यानंतर ते समोर तिकीट काढली गुरुमाऊली टूर्स अँड ट्रॅव्हल्समध्ये. 1200 रुपये तिकीट आहे पर सीट. ती पण मागची भेटली विंडो सीट. आणि आता चला घरी जाऊया रिक्षाने. सो फायनली संध्याकाळचे 6 वाजत झालेत आणि मी रिक्षाने आता झारापवरून घरी येतो, म्हणजे घरी पोचतो आता. बघू शकता आपल्या मागे पूर्ण आहे असं जंगल टाईप आपलं घर आहे, म्हणजे जो रस्ता आहे नेहमीचा. सो एकदम शांतता आहे आणि खरंच
गावी आल्याचा फील मस्त वाटतं नेहमीच, किती पण वेळा तुम्ही या. सो मी तुम्हाला दाखवतो पुढचा एकदा भाग पुन्हा एकदा. सो हा रस्ता जातो आपल्या घराजवळ आणि इथे जरा पालापाचोळा मला जरा जास्त वाटतं. सो चला आज आपण घरीच थांबणार आहोत इथे. सो हे गाईज संध्याकाळचे 6:45 झालेत आणि मी आता जस्ट घराजवळ बसलो. म्हणजे घर म्हणजे इथे दादाचं छोटंसं एक झोपडी टाईप दादाला बांधून दिले, म्हणजे तो तेच राहतो आणि सगळं जेवण बनवतो वगैरे. आणि म्हणजे समोर नजर पण राहते आपल्या या घरासमोर जे आपण घर बांधतो आहे तिथे. सो आता मी आलो आहे आणि आज मी म्हणजे पहिल्यांदा इथे राहणार आहे, कारण 2 वेळा जेव्हा आलो तेव्हा मी हॉटेलवर थांबलो 2-3 वेळा. सो यावेळी मी आता इथेच थांबणार आहे, जरा पैसे पण वाचतील हॉटेलचे. आणि आता तिकीट पण महाग झालं, ट्रेनची तिकीट नाही मिळाली, बसची तिकीट 1200 रुपये, ती आत्ता जस्ट मी काढली उद्याची, कारण परत सोमवारी ऑफिसला जायचं आहे आपल्याला. सो मला म्हणजे आता घराचं जे बांधकाम झालं ते तुम्हाला दाखवतो मी. सो लेट्स सी बघूया आता. सो असं एकंदरीत आपल्या घराचं काम चालू आहे. म्हणजे आत्ता जसं मी तुम्हाला दाखवतो आहे, सकाळी पण मी कदाचित शूट करेन, कारण आता थोडासा काळोख आहे, बट स्टील म्हटलं आता जर आहे वेळ तर करून घेऊया. आणि आणखी हो एक सांगायचं होतं, घर कदाचित काही जण म्हणतील हा व्हिडिओ बघून की घर अरे लहान छोटंसं बांधलं आहे, गावचं घर कसं मोठं हवं भव्य दिव्य असावं. पण ॲक्च्युली खरं सांगायचं तर मी आधी पण या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे, मी आणि माझी मिसेस आणि काका, सो आम्ही तिघं मिळून बांधतो. सो आम्हाला जेवढं शक्य होईल, कारण आपल्या ऐपतीप्रमाणे म्हणजे पैसे आणि सगळ्या गोष्टींचा विचार करून, कारण पुढे पण भविष्यात अजून काही गोष्टी आहेत, सो त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून हे घर बांधतो आहे. कारण आता याच घरासाठी जवळपास 5 ते 6 लाख रुपये खर्च आहे. आणि तेच जर ह्याच्यापेक्षा मोठं म्हणजे अजून जे जुनं घर होतं 30-35 बाय 35 ऑलमोस्ट, म्हणजे जवळपास 1000 स्क्वेअर फीटचं, तेवढं जर बांधायला गेलो असतं तर जवळपास 8 ते 10 लाख रुपयाचा खर्च आला असता, आणि तेवढं तर करणं शक्य नव्हतं माझ्यासाठी. सो जेवढं आत्ता जमतं आहे तेवढं मी करतो आहे. ह्याच्यापुढे शिवांशला कधी वाटलं, जेव्हा तो मोठा होईल वगैरे, त्याला असं वाटलं की हे अजून मोठं करावं किंवा आणखी कुठेतरी वेगळं घर बांधावं किंवा आणखी एक चांगलं जागा घेऊन हे करावं, तर तो त्याची मर्जी. पण आत्ता त्याच्यासाठी किंवा आपलं घर जे जुनं पडलेलं ती आठवण पुन्हा ताजी व्हावी, ते घर तसं आपल्या वाडवडिलांच्या ज्या आठवणी आहेत किंवा तेव्हा त्यांची जी निशाणी आहे ती अशीच अबाधित राहावी, त्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे, एक छोटासा प्रयत्न. आणि त्या प्रयत्नाला यश लाभो हीच बाप्पाकडे प्रार्थना. आणि तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद असेच सदैव राहू देत हे घर बांधण्यासाठी, हे घर पूर्ण होण्यासाठी. आय होप ही साथ अशीच राहील. आणि व्हिडिओ संपत नाही आहे, मी जस्ट काही गोष्टी होत्या मनातल्या जस्ट सांगतो आहे. आणि माझं हे स्वप्न होतं हे गावचं घर बांधणं, कारण आई, काका, काकी यांना खूप वर्षांपासून मी ऐकतं की हे घर आपलं बांधावं, किंवा गावच्या बहिणी वगैरे, भाऊ वगैरे. आणि ती इच्छा मला सगळ्यांची पूर्ण करायची होती, त्यासाठी हा छोटासा प्रयत्न आहे. सो बघूया कसं काय कितपत पूर्ण होत आहे. सो काही आता सकाळचे पहाटेचे 3:45-4 वाजत झालेत आणि तुम्ही बघू शकता इथे मी जस्ट आता आंघोळ केली आणि दादा आता वॉशरूमला गेला आहे. आणि तुम्हाला ट्रेनचा आवाज येत असेल, इथून आपल्यातून ट्रेन जवळ आहे, म्हणजे हे ट्रॅक. सो एवढं सकाळी उठून मी अंघोळ का करतो आहे, कारण आम्ही चाललो आहे एक भराडी देवीच्या जत्रेला, म्हणजेच अंगणेवाडीच्या जत्रेला. आणि ही गाडी आम्ही घेतली आहे, गावातल्या आहेत आपल्या त्यांची, आणि त्या बाईकने आम्ही जाणार आहोत जत्रेला. म्हटलं आता यावर्षी अनायसे आलो आहे, सो म्हटलं जाऊन दर्शन घेऊया आपण. सो चला आंघोळ वगैरे झाली आहे, आता दादाची आंघोळ झाली की आपण निघूया. सो गाईज गुड मॉर्निंग. पहाटेचे 4:30 झाले आहेत, ऑलमोस्ट 4:15-4:30. आणि मी आता सोबत या बाईकसोबत आहे, दादा येतो आहे मागून. आणि आता आम्ही दोघंच निघालो आहोत अंगणेवाडीच्या जत्रेला. पहिल्यांदा गाडी बाईक चालून घेऊन आलो घराच्या इथून, कोणाची पण असेल. आणि आता आम्ही निघतो आहे. सो आय होप व्यवस्थित सुखरूपणे जाऊ आणि सुखरूपणे व्यवस्थित येऊया. चला, जय भराडी देवी. सो गाईज फायनली 2 तासाच्या बाईक प्रवासानंतर, म्हणजे 4:15 ते 6:15 झाल्यात आता, आणि आपण पोचलोत जत्रेजवळ, भराडी देवीच्या म्हणजेच अंगणेवाडीच्या जत्रेजवळ. आणि आत्ता बघू शकता
सगळं इथे स्टॉल म्हणजे आता सगळे ऑलमोस्ट सकाळी 6 ते 6 सव्वा 6 झाल्यामुळे बंद आहेत. आता आपण जाऊ डायरेक्ट दर्शन घ्यायला. ॲक्च्युली 1-1.5 तासात आलो असतो, पण कसं आहे काळोख आणि पूर्ण धुकं वगैरे त्याच्यामुळे आणि रस्ता नवीन असल्यामुळे गाडी हळूहळू चालवत आलो आपण आणि त्यामुळे जरा वेळ लागला. बट स्टील आता आपण पोचलो आहे. तर बघा दर्शन कसं काय होतं आहे ते. सगळी दुकानं तर बंद आहेत आता. सकाळचे 6 सव्वा 6 झाले, त्यामुळे जाऊया पहिले दर्शन घ्यायला आणि मग बाकीचं बघूया. सो चला देवीचं दर्शन घ्यायला जाऊया. सो जवळपास 2-3 किलोमीटर चालून आता आपण आतमध्ये पोचतो आहे, म्हणजे देवीच्या इकडे. सो मंदिराकडे जायला आता आपण सरळ चाललो आहे. जवळपास 2-3 किलोमीटर आतमध्ये चालत आपण आलो आहे आणि सगळी दुकानं तर आता म्हणजे काही दुकानं उघडी आहेत, काही दुकानं बंद आहेत. देवीच्या ओटीचा एक ताट घेऊ आपण आणि मग दर्शनाला जाऊ आतमध्ये. बघूया आता कसं काय पुढे. सो फायनली आपण आता देवीच्या दर्शनासाठी चाललो आतमध्ये. आता एक ताट म्हणजे देवीसाठी एक ओटी घेतली आहे आणि आपण चाललो आतमध्ये. सो काही आता दर्शन झालं खूप सुंदर असं, पण आतमध्ये गाभाऱ्याचा व्हिडिओ शूट नाही करता आला, पण इथलं मी तुम्हाला दाखवतो आहे. हे आहे देवीचं मंदिर, भराडी देवीचं. आंगणे कुटुंबियांची श्रीदेवी भराडी म्हणजेच आंगणेवाडीची जत्रा, तिथे आपण आता आलेलो आहोत आणि हे मस्त मंदिर. सो इथे आता आम्ही जे आलो ना ते इथे बरेच असे दुकानं लागलेली आहेत, म्हणजे पेड्यांची म्हणा, परत इथे जोगा वगैरे देतात आहे आणि म्हणजे मिठाईची फरसाण वगैरे. आता आम्ही लाडू वगैरे घेतले, खाजा वगैरे, आणि आता पुढे जाते. बघू जरा नाश्ता वगैरे करू कुठेतरी काय चांगल्या ठिकाणी आणि मग निघू घरी जायला. सकाळचे 7 वाजत आले आता. सो इथे एक चलचित्र आहे साईबाबांचं आणि छान असं ते मस्त डेकोरेट केलेलं आहे. सगळी हा इथे छोटासा डेपो केलेला आहे, म्हणजे कुडाळ किंवा कणकवलीवर येण्यासाठी बसेस इकडे आहेत आणि आपण इथे गाडी पार्क केली आहे. आता आपण निघतोय घरी. दर्शन वगैरे तर व्यवस्थित झालं, नाश्ता पण केला, चहा, कांदा भजी वगैरे, आणि आता बाईक इथे आपण पार्क केली आहे. सो बाईक घेऊन आता पुन्हा निघूया घरी. आता आय थिंक आपण 1.5 तासात पोहोचू. लेट्स सी, बघूया. आता जस्ट आम्ही इथे थांबलेलो. श्रीदेव कासारटाका महापुरुष देवस्थान मालवणमधलं खूप प्रसिद्ध असं देवस्थान आहे. इथे आम्ही येऊन आता जस्ट पाया पडलो आणि गाराणं वगैरे घातलं, जे म्हणजे आता आम्ही घर बांधायला काढलं आहे ते व्यवस्थित निर्विघ्नपणे पूर्ण करून घेऊ. आणि श्रीदेवी कासारटाका सो दर्शन घेऊन आता आम्ही निघतो आहे. आणि हे आमच्या काय म्हणतो, हे आमच्या वडिलांचा आजोळ आहे, धामापूर वगैरे. सो तिथलीच ही देवी आहे. सो इथे बाजूला एक व्हाळ पण आहे, सो ते पण आता पण बघूया. खूप सुंदर असं नदीचा ओळ आहे आणि बघू शकता धबधब्यासारखा ते रूप वाटतं. सकाळचे 8:15 वाजल्यापर्यंत तुम्ही बघू शकता किती धुकं आहे. आणि या धुक्यातून गाडी चालवताना म्हणजे लिटरली समोरचं काहीच दिसत नाही आहे. दर 10 मिनटाला मी गाडी थांबून चष्म्यावरचं ते धुकं पाणी पुसतं आणि मग गाडी चालवत आहे. लिटरली खूप सकाळी 8:15 वाजता तुम्ही बघू शकता रस्ता काहीच दिसत नाही आहे, फुल धुकं आहे.
गाईज आत्ता आम्ही आलेलो आहोत, शब्द फुटत नाही आहे, श्री देवी भगवती देवी मंदिर धामापूर. तुम्ही पाहू शकता हे धामापूरचं श्री भगवती देवी मंदिर, माझ्या वडिलांचं काकांचं आजोळ. श्रीदेवी भगवती मंदिर धामापूर. गाईज हे भगवती देवीचं मंदिर धामापूरचं फेमस आणि हेरिटेज मंदिर आहे, खूप फेमस आहे. यूट्यूबवर वगैरे तुम्ही कुठे पण सर्च करा तुम्हाला मिळेल. आणि हे आहे माझ्या वडिलांच्या मामाचं गाव, म्हणजे आजोळ त्यांचं. सो बघू शकता तुम्ही धामापूरचं भगवती देवी मंदिर. खूप जुनं आणि आय थिंक मला वाटतं हे 100-150 वर्ष जुनं आहे मंदिर. सो मी तुम्हाला तळं दाखवतो समोरचं. हे आहे तळं, तुम्ही बघू शकता. सकाळचे 8:30-9 होत आले आणि किती धुकं आहे, काहीच दिसत नाही आहे. हे आहे मंदिर समोर आणि हे आहे भगवती देवीच्या मंदिरासमोरचं तळं. ह्याच्यामध्ये मासे पण आहेत, तुम्ही बघू शकाल तर. हे आहे श्री देवी सातेरी देवीचं मंदिर, तुम्ही बघू शकता. सो गाईज आता दुपारचे 12:15 झालेत. 2:30 वाजता आपल्याला इथून निघायचं आहे. दादा काम करतो आहे, म्हणजे जेवणाचं काम करतो, जे जेवण बनवतो आहे. 1 वाजता जेवूया, थोडा आराम करून मग निघूया. आता मी जरा दुकानात जरा एक गोष्ट काहीतरी आणायची होती म्हणून. सो आपण आय थिंक 10 वाजता काहीतरी आलो, म्हणजे इथून काय म्हणतात ते भराडी देवीला गेलो, अंगणवाडीच्या जत्रेला. ते केलं. येता येता आपण धामापूरच्या भगवती देवीला पण गेलो. बऱ्याच वर्षानंतर मी गेलो आणि अंगणवाडीला तर फर्स्ट टाईमच गेलो. सो मजा आली दोन्ही ठिकाणी जा. आणि खूप दिवसांनी असं म्हणजे बाईक राईड केली, जवळपास 50-60 किलोमीटरची वन वे, म्हणजे जाऊन येऊन 100 किलोमीटर. आणि प्लस एवढं धुकं होतं ना, एवढं धुकं की म्हणजे लिटरली म्हणजे समोरचं काय दिसत नव्हतं. आणि म्हणजे बाईक चालवत, म्हणजे मला तर बाईक चालवायला खूप आवडते, पण समोरचंच काय दिसत होतं. आणि धुकं असं होतं की लिटरली पाणी पडत होतं केसांवर आणि म्हणजे चष्म्यावर वगैरे. त्यामुळे दर 10 मिनटात थांबून मी हे करतो. कारण समोरची गाडीच कम्प्लिटली दिसत नव्हती, ते पण सकाळी 8, 8:30, 9 वाजता. त्यामुळे म्हणजे आणि सकाळी तर मी कसं गेलो म्हणजे लिटरली म्हणजे पूर्ण काळोख प्लस धुकं वगैरे. खूप अमेझिंग होती, थोडीशी ट्रेकी होती, रिस्की आणि सगळं म्हणजे फुल ऑफ ॲडव्हेंचर बाईक राईड होती. मजा आली. दादावर फर्स्ट टाईम एवढं लांब गेलो कोणाच्या बाईकनी वगैरे. आणि यस, खूप मजा आली. अजून पण आपल्याला निघायचं आहे, सो व्लॉगमध्ये कंटिन्यू बघत राहा. सो गाईज आत्ता दुपारचे 2:30 वाजलेत आणि मी निघतो आहे पुन्हा एकदा मुंबईला जायला. 3:15ची बस आहे झारापूरहून. सो आता निघतो आहे, एक 10-15 मिनटात पोहोचू आपण झारापला. सो असं आता काहीसं आहे स्ट्रक्चर. आता एक नेक्स्ट वीकमध्ये येऊ आपण, सो तेव्हा पुन्हा बोलूया. सो चला जाऊया पुन्हा मुंबईला. लेट्स गो. सो गाईज आता दुपारचे 3:15-3:30 झालेत आणि मी निघालो आहे बसने दत्तसाई. हा खूप छान बस आहे ॲक्च्युली, ट्रॅव्हलिंग छान होतं. आणि फक्त एवढंच की आता मला सेकंडला सीट भेटली आहे, म्हणजे सेकंडला विंडो सीट आहे पण सेकंडला असते. आणि प्राईस आता जरा जास्त आहे याच्या जत्रेमुळे. अंगणवाडीच्या 1200 रुपये सीट आहे एक. सो आता 3:15ला निघाली आहे. सकाळी 4-4:30 वाजेपर्यंत ऐरोलीला पोहोचेल. परत उद्या सकाळी आपल्याला ऑफिस आहे 9 to 6. सो म्हणून आपला नेहमीप्रमाणे आजचा प्रवास चालू झाला आहे. आज इंडिया पाकिस्तानची मॅच पण आहे,
पण ती आता काय मला बघायला मिळणार नाही. आता ऑनलाईन फक्त स्कोअर चेक करत जाईन. सो चला आता मध्ये वाटेत म्हणजे रस्त्यामध्ये कुठे कुठे आपण थांबणार आहोत त्यानुसार आपण भेटूया. आय थिंक मला वाटतं कणकवलीला आता आपण थांबणार आहोत. सीट काय मध्ये असतील तिकडे कणकवली, नंतर मध्ये कुठे चहा नाश्त्याला 6 वाजता आणि मग रात्री जेवायला आणि मग परत सकाळी एकदा चहाला आणि मग सकाळी डायरेक्ट ऐरोली.